अधिकृत शिवसेना उद्धव ठाकरेंचीच कोर्टातून आली सर्वात मोठी बातमी। एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का। नेमकं काय घडलं? शिवसेना पक्षावरील आजच्या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठेवणीतील अस्त्र काढलं। अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करताना सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्याची जोरदार मागणी केली। चंद्रचूड यांच्या घटनापीठाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाला अधिकार मिळाले आणि त्यानंतर शिंदे गटाकडे पक्षाचा हक्क आला। त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे असं सांगत कपिल सिब्बल यांनी यावेळी तेव्हाच्या परिस्थितीत दोन्ही पक्षांकडे संख्याबळ काय होतं याचा दाखलाही दिला। चंद्रचूड यांच्या घटनापीठाचा निर्णयाचा फेरविचार केल्यास शिंदेचे आमदार अपात्र होतात आणि आमचे संख्याबळ अधिक राहतं असं सुचवून मूळ पक्ष हा ठाकरेंचाच उरतो। शिंदेचा पक्ष आणि चिन्ह देण्याचा संबंधच येत नाही असं एक प्रकारे सुचवलं आहे। सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। पक्ष चिन्ह आणि अपात्रतेच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत जोरदार युक्तिवाद केला। कुणाची आमदार संख्या किती आहे हे सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं। शिंदे यांच्याकडे 55 पैकी 40 आमदार होते तर ठाकरेंकडे 55 पैकी 15 आमदार होते। शिंदे यांचा आमदार अपात्र केले तर आमची मेजॉरिटी होते असा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला। विधान परिषदेतील 12 पैकी एकही आमदार शिंदेकडे नव्हता। लोकसभेतील 19 खासदारांपैकी 13 खासदार शिंदेकडे गेले तर राज्यसभेतील 6 खासदारांपैकी एकही खासदार शिंदेकडे गेला नाही। सर्व खासदार ठाकरेंसोबतच राहिले। या सर्व बाबतीची परिस्थिती अत्यंत दुःखद आहे। याचे काय परिणाम होतात सत्तेत कोणताही पक्ष असो अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होऊ नये याची काळजी घेतली जाते। मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही, प्रत्येक पक्ष असेच करतो। या 2 सुधारणा आवश्यक आहेत। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या निर्णयातील निवडणूक आयोग प्रथमच अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो असे सांगणारा भाग सर्वात धोकादायक आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला। यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा। आगामी काळामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पुन्हा ठाकरेंना भेटणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा। तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।